बारामतीमध्ये लँडिंग दरम्यान अजित पवारांच्या जेट विमानाचा भीषण अपघात झाला आणि महाराष्ट्राने दादा माणूस गमावला। दुर्दैव म्हणजे दादांच्या सोबत अन्य 5 जणांचा देखील मृत्यू झाला आणि या घटनेची कसून चौकशी होणार आहे हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनी स्पष्ट केलं। AAIB म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोने लगेचच या घटनेची अधिकृत चौकशी सुरू केली आणि चौकशीच्या पहिल्याच दिवशी चार्टर ऑपरेटर VSR एव्हिएशनच्या दिल्लीतील कार्यालयात तपास पथकाला काही अनुत्तरित प्रश्न आणि संशयास्पद बाबी ज्या आहेत त्या आढळल्या असल्याचं एका मोठ्या वृत्त संस्थेने आता बातमी देखील दिली आहे। नेमकं ही संशयास्पद बातमी काय आहे, वृत्त कोणी दिलंय, VSR एव्हिएशन कार्यालयात पोहोचताच नेमकं असं काय समोर आलं, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर मंडळी, द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार कळतंय बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात लिअरजेट नावाचं विमान कोसळलं आणि काही तासातच AAIB चे अधिकारी दिल्लीतील महिपालपूर येथील VSR एव्हिएशनच्या कार्यालयात दाखल झाले। VSRच्या कार्यालयात दाखल होण्याचं कारण देखील तितकंच महत्वाचं आहे। ज्या विमानाचा अपघात झालाय ते VSR या खाजगी कंपनीच्या मालकीचे होते। लिअरजेट 45 हे या विमानाचे मॉडेल आहे आणि ते अत्याधुनिक जेट स्वरूपातील विमान आहे। VTSSK असा या विमानाचा नोंदणी क्रमांक असून कॅप्टन रोहित सिंग आणि VK सिंग हे या VSR कंपनीचे मालक आहेत। तपास अधिकाऱ्यांनी आता याच कंपनीच्या VSR कार्यालयाची चौकशी सुरू केली आहे। इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा अधिकारी तपासासाठी त्यांच्या कार्यालयाजवळ गेले तेव्हा या परिसरात काही लोक गुटपळताना दिसत होते। मात्र जेव्हा कार्यालयाच्या जवळ गेले तेव्हा परिसरात ते नजरच येईना, ते लोक कुठे गेले हेच कळत नव्हतं। पुढे जेव्हा तपास पथकाने कार्यालयाच्या गेटवर एका सुरक्षा रक्षकाची चौकशी केली त्यावेळी तो सुरक्षा रक्षक अचानक गयावया करू लागला। अधिकारी म्हणाले, सहकार्य करा, काही होणार नाही, आणि ओळख पटवण्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड देखील मागितला। तरी त्याचं तेच सुरू होतं, सर मी गरीब आहे, मला मुलं आहेत, त्यांचा विचार करा। अधिकारी तरी त्याला म्हणाले होते, तुम्ही सहकार्य करा, तुम्हाला काही होणार नाहीये, फक्त ते काही लोक अगोदर दिसलेले त्यांची देखील माहिती द्या। तो वयस्कर सुरक्षा रक्षक पुन्हा म्हणाला, माझी मुलं आहेत, मला त्यांची काळजी घ्यायची आहे आणि ज्या लोकांबद्दल तुम्ही मला विचारताय त्याबद्दल मला खरंच काही माहित नाही। हे अधिकारी जवळजवळ सकाळी 11:30 त्या VSR कार्यालयाबाहेर चौकशी करत होते आणि 11:40 इंडियन एक्सप्रेसची टीम तिकडे पोहोचली होती। आता हे सगळं या आर्टिकलमध्ये म्हटलं गेलंय, त्यामध्ये नमूद आहे। घडलेल्या घटना पाहून तपास पथकांचा संशय मग अजून बळावला होता। दोन्ही अधिकाऱ्यांना नंतर इमारतीच्या बेसमेंटमध्ये एक दार दिसलं। मुख्य कार्यालयाच्या इमारती बरोबर जोडलेलं हे दार आतून बंद होतं। जर मुख्य कार्यालय बंद होतं आणि आत कोणी नव्हतं तर हे बेसमेंटचं दार आतून बंद कसं आहे असा प्रश्न एका अधिकाऱ्याने विचारला, पण त्यांना याचं उत्तर काही मिळालं नाही। मग दोन्ही अधिकारी त्यांच्या कारमध्ये थांबले। काही मिनिटांनंतर दुपारी 12:15 सुमारास VSR व्हेंचर्स मधील एक व्यक्ती ऑफिस कंपाऊंडमध्ये आली आणि मग शेवटी ऑफिस उघडण्यात आलं। त्या व्यक्तीची ओळख इंडियन एक्सप्रेसला देखील समजली नाही असं त्यांच्या आर्टिकलमध्ये मेन्शन आहे, पण ती व्यक्ती वाट पाहत असलेल्या AAIB या अधिकाऱ्यांसोबत कार्यालयात गेली। कार्यालयात चर्चा सुरू होतात, चौकशी सुरू होताच बाहेरून मग ते शटर बंद करण्यात आलं। आता हे सगळं इंडियन एक्सप्रेसला कळलेलं आहे, त्यांनी या आर्टिकलमध्ये हे सगळं मेन्शन केलेलं आहे, त्यांची टीम तिथे होती त्यामुळे हे त्यांना कळलं असं ते सांगतात। आता हे सगळं इंडियन एक्सप्रेसमध्ये नमूद असून देखील या कंपनीवर संशय निर्माण होण्याचं अजून एक कारण देखील समोर येते। पुढारीच्या एका वेब आर्टिकलमध्ये लिहिलंय, VSR एव्हिएशन कंपनीच्या विमानाचा हा गेल्या 3 वर्षातील दुसरा अपघात जो आहे तो आहे। यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचं लँडिंग दरम्यान अपघात झाला होता। पावसामुळे विमान धावपट्टीवरून घसरल्याचं प्राथमिक तपासातून समोर आलं होतं। या विमानात एकूण 6 जण तेव्हा होते। आता जेव्हा अजित पवारांच्या विमानाचा हा अशा प्रकारे अपघात झालाय त्यानंतर VSR एव्हिएशन म्हणजेच VSR व्हेंचर्सचे मालक आणि डायरेक्टर VK सिंग, विजय कुमार सिंग म्हणतायत, आमच्या रेकॉर्ड आणि माहितीनुसार हे विमान 100% सुरक्षित आणि तांत्रिक दृष्ट्या पूर्णपणे फिट होतं। उड्डाणापूर्वी सर्व आवश्यक सुरक्षा तपासण्या आणि चाचण्या पूर्ण झाल्या होत्या, त्यामुळे तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असावा असे वाटत नाहीये। सिंग यांनी प्राथमिक माहितीवरून हवामानाचा उल्लेख करत पुढे म्हटलंय की लँडिंगच्या वेळी बारामती परिसरात वातावरण स्वच्छ नव्हतं। धुके किंवा खराब हवामानामुळे पायलटला रनवे नीट दिसला नसावा। वैमानिक अनुभव होते, मुख्य पायलटकडे 16,000 तासांहून अधिक उड्डाणचा एक अनुभव जो आहे तो होता आणि सह पायलटकडेही पुरेसा अनुभव होता। तरीही नेमकं कारण काय आहे यामागचं ते DGCA आणि AAIB
हे त्यांच्या तपासणीनंतरच सांगू शकतील, असं देखील त्यांनी म्हटलंय, मालकांनी म्हटलंय. TV9 नुसार केंद्र सरकारने या अपघाताची गंभीर दखल घेतली असून DGCA आणि AIB कडून सखोल चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स, फ्लाईट डेटा आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम युद्ध पातळीवरती चालू आहे. कंपनीने तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देखील दिलं आहे. अहवाल आल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आणि राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.